वाहती लकडी त्यांची नजोडी सर्व सुख आणि एवढी सेवा केल्यानंतर त्यांच्यातून काय उच्चिष्ट मला नाही ना, तेवढं मला मिळलं तर माझं फार जन्माजन्माचं पुण्य निर्माण झालं. आणि म्हणून तुका आवडीशी जसे बिन आवडी वचन नामोडी बोलिले की असे या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. अभंगाचा हा भावार्थ आहे आणि याच्यातला भूयार्थ किंवा याच्यातला लक्षार्थ तो वेगळा असतो. काय काय लक्षार्थ वेगळा आणि भावार्थ वेगळा असतो. लक्षार्थ आणि भावार्थ एकच नसतो, फरक असतो. मुलीला पाहुणे येणार आहेत, आईने सांगितलं तिथे सगळा स्वयंपाक झाला, 4-5 पाहुणे येणार आहेत, त्यांचा स्वयंपाक झालाय, फक्त पापड घे आणि भाजीत बस, तेवढंच बस काम राहिले. मग त्या तिथीने मी पापड घेतले, डबा घेतला, घराच्याच माग आमच्या राजभाऊ महाराजांचा मिठीचा वापर आणि त्याच्या जाऊन बसली, पापड घेऊन कुठं भाजीत बसली. पाहुणे आले, आई तिथे काय तू अगं म्हणले तू सांगितलं ना पापड घेऊन भाजीत बस, कळलं का? मग भाजीत बसली. लक्षात ते वेगळा भावार्थ वेगळा. तसं तुकोबा या अभंगावर बोलताना संतांवर इतका विश्वास आहे की मी सर्व भावीने दास झालो, काहीनी मनाने वाचले. आता याच्या अगोदर आपण पाहूया जगात तुकोबा सांगतात या जगात 3 प्रकारची माणसे आहेत. किती प्रकारची? 3 प्रकारची. काही सात्विक आहेत, काही राजसिक, काही तामसिक असे तुकोबा सांगतात बरं का महाराज. पण तुळशीदास म्हणतात की तुकोबा या जगात 3 प्रकारचे 9 प्रकारची माणसे आहेत. म्हणलं असं हो. माकी उलू दादोर आले ऐसे भले बिचारे शोक पीक मयूराजहंस. काही माशीच्या प्रकारचे लोक आहेत. माशी सगळ्यावर बसते पण विस्तवावर बसत नाही, म्हणजे तिला इकडं कुठे बसावं नाही का? हा. आणि ती माशी बघा किती चांगला पदार्थ असू द्या, स्वयंपाक 4 माणसाने जेवतात नाही का, तिथं जाणारच मला. हा. तिथं फिरून 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 बरोबर पदार्थात पडणार. जो कट्टर मांसाहारी माणूस असला तरी माशी पडलं तर तुळशी तशी काही माणसं आहेत एखाद्या घराचं चांगलं चाललेलं असलं की तिथं जाऊन तो घाण करणार. ही माशीसारखं मी नाही म्हणत, संत तुळशीदास महाराज म्हणतात माशीसारखी माणसं, काही कावळ्यासारखी माणसं. भावाचं प्रेम चाललं असतं, जावाचं प्रेम असतं, तिथं जाऊन काहीतरी चोच मारणार, त्यांचा चाप्याला तिथंच गाडी लावणार, त्याला म्हणतात कावळ्यासारखी लोक आहेत. काय बगड्यासारखी लोक आहेत, काही पोपट्यासारखी लोक आहेत, काही बेडकासारखी लोक आहेत जगात नुसते बरोबर करतात. आणि काही नुसते सांगताने पोपट काय करतो आहे का, जेवढं शिकवलं तेवढंच खातो, मनाने त्याला काही येत नाही महाराज. आपण जेवढं सांगतो ना तेवढंच तो मी पाठ करतो. अशी काही काही माणसं सांगावे नुसते सांगावे महाराज. आता इथं नाही, इथं काय साधं गाव नाही महाराज, परंपरेचं संगीताच्या परंपरेचं गाव आहे, पारमार्थिक परंपरेचं. इथं मोठमोठी विद्वत्तावान असणारे साधू पुरुष या भूमीत आलेले. पण अशा प्रकारचे 9 प्रकारचे माणसं आहेत. चला काही लोक आहेत की ते देवाला मानत नाही अशी लोक आहेत. आणि दादोर आणि ऐसे भले बिचारे शोक पीक मयूर. काही मयूर म्हणजे उन्हाची माणसं आहेत जगात. आणि काही माणसं आहेत ना राजहंस. काही अशी लोक आहेत राजहंसाप्रमाणे संसार करत असतील, तुमच्या आमच्यासारखी दिसत असतील तरी सुद्धा ते तुमच्या आमच्यासारखी नसतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. राजहंसासारखे अनेक प्रकारचे पक्षी दिसतात पण राजहंसच नसतात. तसे संत तुमच्या आमच्यासारखे दिसतात पण ते तुम्ही आम्ही सामान्य आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात, ते संत असतात. संत नव्हती जगात माणसासारखे आहे का नाही, तुमच्या आमच्यासारखे दिसतील पण आपल्यापेक्षा वेगळे असतात, म्हणून तर त्यांना संत म्हणायचं. आणि म्हणून अशी माणसं राजहंसासारखी त्यांचं एकच चिंतन आहे म्हणायचं. हो. आणि ते चिंतन असं होतं की जसं जगद्गुरु तुकोबांच्या अवतारापूर्वी 7 पिढ्या अगोदर जसं पवित्र कुळामध्ये मौर्य वंशामध्ये विश्वंभर बाबाने पूर्वी देवकी पंढरपूर वारी केली, त्याच 7व्या वंशामध्ये जगद्गुरु तुकोबाला अवताराला आले. आणि तसेच संत सम्राट असणारे आमचे
आले. ते कुळ किती पवित्र आहे. तर तेही 7 पिढ्यापासून पंढरपूरचे वारकरी होते आणि त्यातले असणारे संत हृदय आमचे देऊ माळे महाराज, ज्या वंशामध्ये सावता महाराज अवतार झाले, ते तितकेच पवित्र होते आणि काहीच मागत नव्हते. ते काहीच मागत नव्हते, पण चिंतन एकच करायचे महाराज. ओ त्यांच्या जीवनातला खरा प्रसंग सांगतो. म्हणजे ते आपल्यापेक्षा वेगळे कसे हे फक्त दाखवणार तुम्हाला महाराज. जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत सावता महाराज. संत सावता महाराजांचा काळ जुना, इसवी सन 1250. 1250 चा काळ आहे. आयुष्य कमी मिळालं महाराज, पण तरी सुद्धा संत सावता महाराज आणि शुक्राचार्य वेगळा आणि शुकमुनी वेगळा, दोघांचा उल्लेख असा येतो अभेद दृष्टी. मी चलत सांगणार आहे, पण इथं तुकोबराय सांगतात की हा मी विश्वास ठेवला आहे, हा देवावर नाहीये, आईवर नाहीये, मित्रावर नाहीये, भावावर नाही, बापावर नाही, समाजावर नाही. माझा विश्वास मी कोणावरच ठेवला नाही. तो विश्वास ठेवला तो अभंगाच्या पहिल्या चरणावर. Oh
माझा जगावर विश्वास नाही, माझा देवावर पण नाही, भावा पण नाही, कोणावरच नाही. विश्वास ठेवला मी संतावर ठेवला. आणि विश्वासावर सगळं चालतं. भवानी शंकर श्रद्धा विश्वास रूपिण या भ्याविना पश्यन्ते सिद्ध स्वांतस्तमेश्वर. मला सांगा, आपण वाटवटकर ग्रामस्थ मंडळी, भक्त मंडळी, हे या दरबारामध्ये एवढं सगळं वैभव आहे. हे जे वैभव पाहायलंय हे कशावर पाहायलंय? विश्वासावर. बरं, हे विश्वास आहे की तुमच्या गावापुरतच नाही महाराज. आमच्या गावामध्ये भांडण लागली, पैसे देण्यावर वाद झाला. एखादा म्हटलं की तुझ्याकडून पैसे घेतले नाही, दिले होते. तो सरळ म्हणतोय तू फक्त वाद मोडला चल आणि वाल्मिकीश्वर महाराजांच्या मंदिरापाशी म्हण की तुझं माझ्याकडे पैसे नाही, मी सोडून देतो. येतच नाही ती महाराज. विश्वास आहे महाराज. विश्वासाला फार किंमत आहे. परमार्थ असो वा प्रपंच असो, विश्वासाशिवाय चालतच नाही. चला आता ऐका, इथं विश्वास भगवान शंकराला उल्लेखून बोललेले आहे आणि श्रद्धा ही जगन्माता पार्वती बद्दल शब्द आहे. विश्वास हे आजन्म आहे, श्रद्धेचा जन्म आहे. विश्वास अटळ आहे, श्रद्धा ही निढळ आहे. विश्वास जागरूक आहे, श्रद्धा आंधळी असू शकते. जसं विश्वास पुल्लिंग आहे, श्रद्धा स्त्रीलिंग आहे. पण भगवान शंकर श्रद्धा विश्वास रूपे लावतो. भगवान शंकराला विश्वास म्हटलेला आहे आणि श्रद्धा ही पार्वतीला म्हटलेला आहे. श्रद्धा कमी जास्त होऊ शकते, विश्वास नाही. हा, श्रद्धा कमी जास्त होऊ शकते. म्हणून तर ते अंधश्रद्धा निर्गुण संस्था आहे. ना, अंधविश्वास निर्गुण संस्था नाही काय. अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धा कमी जास्त होऊ शकते, विश्वास नाही कमी जास्त होऊ शकत महाराज. आई आपल्या लेकराला एकदा सांगते की बाळा हे तुझे पप्पा, आता तालुका विरोधात गेला तरी तो आयुष्यभर त्याला पप्पाच म्हणतो. हा विश्वास किंवा पारमार्थिक प्रेम असतो. प्रपंचातलं प्रेम हे पुढं जातं आणि पारमार्थातलं प्रेम हे घेऊन माघारी येतं. आता आपण 20 वर्षापासून सप्ताह करतो, संत सावता महाराजांचा सप्ताह करतो. म्हणजे ते कुठल्या एकाच समाजापुरते जन्माला आले का नाही, मग विश्वाचा उद्धार करायला लागले. फक्त त्यांना जसा आदेश आला त्या पद्धतीने अशा पवित्र असणाऱ्या माळीक कुटुंबामध्ये, परिवारामध्ये जन्म घेतला. पण ते त्यांच्या पुरताच उद्धार करणार, बाकीचा नाही असा आहे का? सगळ्या विश्वाचाच उद्धार करणार. तसं प्रपंचिक प्रेम हे पुढे सरकत स्वार्थी असतं, पण पारमार्थिक प्रेम आहे ना ते फिरून माघारी येतं. पंढरीच्या लोका नाही अभिमान. एकमेकांचं दर्शन घेताना काहीच वाटत नाही. आणि म्हणून साधूची ताकद काय असते मला, माऊलीच्या सोबत आपण सगळे जातो. आळंदी ते पंढरपूर काय करतो? काहीच करत नाही. समाजावर उपकार करत नाही, माऊलीवर उपकार करत नाही, पांडुरंगावर उपकार करत नाही. फक्त तिथून निघलं एकच म्हणतो ज्ञानोबा महाराज. एवढंच म्हणतो, ते विचारित नाही दान करणारे तुम्हाला काकडे तुपा माळा आहे का, वारी करता का, काय विचारित नाही महाराज. कोणी चॉकलेट देते, कोणी पार्ले देते, कोणी लाडू देते, काय करते दादा. काय कायचे 2 घे होते का नाही. मग ते नाही विचार करतात का की तू आमच्या समाजाचा का मालक, काय विचार करतात. धर्म सात्विकच होतो, ते दान करून टाकतात. ते विचार करत नाही का, तर साधूच्या शक्तीत आहे. कोणाच्या शक्तीत होता? तो माऊलीच्या वाटेवर आहे. म्हणून महाराज 25 दिवस तुम्हाला काहीच काही पडत नाही. एकही व्यक्ती 35-40 लाखात एकही व्यक्ती उपाशी राहत नाही का, संगत साधूचे. आणि द्वादशीला तुम्ही महागारी नका त्याच रस्त्याने 10 रुपयाच्या 20 रुपयाला बिस्लरी वाटली, त्याच रस्त्याने 25 दिवस तुम्हाला फुकट दिलं. माऊली 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 माऊली. द्वादशी झाल्यावर जा ना त्या रस्त्याने, भट्टन रस्त्याने, लोणंद रस्त्याने. आता का कोणी माऊली म्हणून देणार नाही तुम्हाला. आता त्या वाटेवर माऊली नाही. आणि म्हणून सतत साधूची विश्वास ठेवा. तो साधूवर तो काय काही सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला म्हणतात की विश्वास ठेवला ना, जगावर नाही ठेवला, मग संतावर ठेवलाय.
संताची पायी हा माझा विश्वास फक्त संताच्या पायीवर सर्व भावेदास झालो त्यांचा कायेने मनाने आणि वाचीने तिन्ही प्रकारे मी त्यांचा दास झाल्यामुळे माझा एवढा फायदा झाला. काय फायदा झाला अभंगाच्या दुसऱ्याच्या त्याची माझे हित करी सकळ काय कर त्याची माझे हित जगात माझे संताशिवाय कोणीच करू शकत नाही. जेणे हा गोपाळ कृपा करी तो गोपाळ कृपा करी. कोणता गोपाळ? काही सांभाळतो तो नाही, गोपाळाला सांभाळतो तो नाही. मग गोनाम इंद्रियाचा जो स्वामी माझे इंद्रिय भटकू देत नाही तो माझ्यावर कृपा करते. कारण महाराज गोनाम इंद्रियाचा पाच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय याचा संयमात ठेवतो, ज्याचा आदिष्ट आहे त्याची माझ्यावर कृपा संतांमुळे होतीये. हा तेवढा पण उपकार आहे महाराज. देव भेटणं याच्यापेक्षा देवाची कृपा हे सगळ्यात महत्त्वाचं. चला आता आपण संत सावकार महाराजांचा काही प्रसंग होतो. तुम्ही सगळ्यांनी चरित्र ऐकले, वाचतात, सांगतोय पारणाच्या स्वरूपामध्ये. संत सावकार महाराजांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहिती आहे. पवित्र अशा देवपाळींच्या वंशामध्ये जन्माला आलेली परसुमाळी नंदिता आई यांच्या पोटी जन्माला आलेले आमचे संत सावकार महाराज. का सातवर विश्वास तू कोणा ठेवायला सांगतात? अजून ऐका, संतावर सातवर विश्वास ठेवायला का सांगतात? बाकीचे सगळे स्वार्थी. इथं भाऊ सुद्धा स्वार्थी म्हणून सांगितलं, देव सुद्धा स्वार्थी म्हणून सांगितलं. का? देव सुद्धा काम करतात. द्वारकेमध्ये गेले, द्वारकेत महाल बांधला, गोकुळ सोडून दिलं, मथुरा सोडून दिलं. असं तो देव आहे. मग देव बाबा जगावर कोणावरच विश्वास नाही. संतावर का साधू? तर साधूची संताची दृष्टी आभेद असते. आता इथं संतत्व आणि मातृत्व याची तुलना केली, ते संतत्व श्रेष्ठ सांगितले. आई सांभाळ करते लेकराचा. आई जन्म झाल्यापासून तिच्या श्वास असल्यापर्यंत ती सांभाळ करते, खाऊ करते, लहानच्या लेकराला मोठं करते. पण तिच्याच करते ना, शेजारच्या नाही, तिच्याच करते. आज दोन लेकरं लहानशी 5-6 वर्षाची मुलात खेळतात. आईने सांगितलं, राजा सावलीत ये, सावलीत ये. तिथे दुसरी तू मोकळे खेळायचं. 2 वेळेस हाक मारले, म्हणजे मोड दे सावलीतून मर. काय म्हणली? मोड दे सावलीतून मर. तो पळत आला मला, आई मला मी एकटाच खेळतोय का? माझा मित्र खेळतोय की त्याला मरू दे, तू सावलीत खेळ. इथं संतृत्व आणि मातृत्वाची तुलना केली. साधूंनी वेदांताने केली, शास्त्रकारांनी केली. पण संतत्व श्रेष्ठ ठरलं, मातृत्व श्रेष्ठ आहे.
पण संतत्वाच्या सावलीत राहते केव्हा? इथं ज्ञानेश्वर महाराजांनाही माऊली म्हणतात, इथं तुमच्या आमच्या आईलाही माऊली म्हणतात, पण त्या माऊलीच्या सावलीत आपली माऊली राहिली तर ती पवित्र माऊली. म्हणून सर्वश्रेष्ठ सांगितले संतत्व. का? त्या संताकडे आले तर दृष्टी यारे यारे लहान दोन हे जिवंत दृष्टांत आहे. माऊलीच्या रस्त्याने कोणी कोणाची जात विचारत नाही, कोणी कोणाचा पंथ विचारत नाही, कोणी गरीब आहे का श्रीमंत कोणीही विचारत नाही महाराज. नुसतं माऊली माऊलीच विचारतात. पण विश्वामध्ये सगळ्यात भारी पंढरपूरची वारी ऐका ना, का भारी त्याचं कारण आहे महाराज. हो, याची काही पाहत नाही महाराज, कारण माऊलीने ते पावलं दिलं नाही. म्हणून इथं अभेद दृष्टी. चल, अभेद दृष्टी. संत सावकार महाराज त्यांच्या कर्मामध्ये देवाला पाहतात. आता अजून एक काय काही अशा आक्वा आहेत, आक्वा म्हणतो की संत सावकार महाराज पंढरपूरला कधीच गेले नाही. आक्वा आहेत, कधीच गेले नाही. ताई का सांगतो, ज्या वेळेस त्यांना साक्षात्कार झाला, आविष्कार झाला, त्यावेळेस नामदेव महाराजांचं पहिलं कीर्तन सावकार महाराजांनीच करायला लावले. म्हणजे त्या कीर्तनाला वाळवंटात ते होते. कुठपर्यंत नव्हते? जोपर्यंत त्यांना आनंद मिळत नव्हता, तो परमात्मा प्रगट होत नव्हता, तोपर्यंत देखील नाही. कारण तोपर्यंत कर्मामध्ये जगालाच संदेश दिला, कामामध्ये काम काय मनाला करावं असा संदेश देणारी. आणि ज्यावेळेस काम करत असताना झाडाकडे बघावं, झाड पशुपक्षी असायचे, राघोमैना असायचे, समोर काम करायचे, कांदा माझी विठाबाई माझी. पण राघोमैनीकडे बघितले की स्वयं परमात्माच पांढरून दिसायचा, फळांकडे बघितलं की परमात्मा दिसायचा, जिकडे पाहिजे तिकडे ब्रह्म दिसायचं. त्याचं कारण आहे की त्या दृष्टीमध्ये भेदच नाही. त्याला म्हणतात अभेद दृष्टी. विष्णुमय जगत, वैष्णवांचा धर्म आणि भेदाने ब्रह्म. वैष्णवांचा काय धर्म आहे? भेद नको, अभेद दृष्टी. चला शुकमणीचे चरत दृष्टा सांगतो. शुकमणी तरुण वयामध्ये आहे आणि इतके विद्वान आहेत. जनकाकडे अखंड असायचे भागवत कथा सांगायला. आणि व्यासांचे प्रिय पुत्र कोणी दररोज गंगेला स्नानाला जायचे. पण शुकमणी ऐकून घ्या, जन्म झाला 12 वर्ष आईच्या पोटामध्ये, इतके विद्वान होते. स्वयं परमात्मा म्हणले शुकाचार्य बाईला आई मरे. ते म्हणले देवा मी जन्म घेतो, पण तुमच्या मायेला सांगा मला त्रास देऊ नका. तुमची माये मला त्रास दिला की मग माझं काय जीवन असंच निष्फळ जाईल. ते म्हणजे ज्यावेळेस सांगितलं की शुकाचार्य माझी माया मला त्रास देणार नाही, जेव्हा शुकमुनी जन्माला आले म्हणजे ते विवस्त्रच होते, अंगावर कसलाही कपडा नव्हता. असे तरुण असणारे शुकाचार्य गंगेवर स्नानाला जायचे. एका काठावर शुकाचार्य स्नान करतात, दुसऱ्या काठावर अतिशय देखण्या अप्सरा स्नान करतात. आणि शुकमुनी स्नान करून घ्यायचे, अप्सरा स्नान करायच्या जायच्या. एके दिवशी व्यासमुनीने बघितलं एका काठाला आपला तरुण मुलगा स्नान करतोय विवस्त्र, कपडे नाही घातले, आणि दुसऱ्या काठावर काही अप्सरा त्याही कन्या विवस्त्र स्नान करतात. रागाला तळपायच्या मस्तकाला आले आणि व्यासमुनी त्या ठिकाणी आले. शुकाचार्याने व्यासांकडे बघितलं, पण चेहऱ्यात काही बदल झाला नाही, निघून गेले. पण ज्यावेळेस व्यासांना त्या अप्सरेने बघितलं, त्या गंगेतून बाहेर आल्या, कपडे परिधान केले आणि उभा राहिले. व्यासमुनी म्हणले किती मूर्ख आहे तुम्ही. एक तर तुम्ही स्त्रिया आहोत, कन्या आहेत, माझा मुलगा तरुण आहे, त्यातली त्यात तोही विवस्त्र आहे. असा विवस्त्र मुलगा असताना, परपुरुष असताना त्यांच्या समोर तुम्ही स्नान करतात, तुम्हाला लाज वाटत नाही का? त्यावेळेस सगळ्यांनी अप्सरांनी खाली मान घातली, पण त्यातली एक जी सुंदरी होती ती म्हणली बाबा क्षमा करून बोलते. ते शुकमुनी आहेत आम्हाला माहिती आहे, पण शुकमुनीच्या समोर आम्ही विवस्त्र स्नान केलं काय आणि कपड्याचे स्नान केलं काय ते ज्यावेळेस आमच्याकडे बघतात त्यावेळेस त्यांना आम्ही स्त्री आहोत हे दिसतच नाही. आमच्याकडे पाहताना आम्ही एक ब्रह्मच आहोत असं त्यांच्या नजरेतून आम्ही पाहतो. म्हणून आम्हाला ते असते काय लाज वाटत नाही. पण तुम्ही तो पुरुष आणि आम्ही स्त्री आहोत ही भेद तुमच्या नजरेत असल्यामुळे तुम्हाला दुःख झालंय.
पण शुकाचार्याला दिसलाच नाही तो. त्या महिला दिसतच नव्हत्या, ब्रह्म दिसायचे. हे बाहेरून स्वरूप त्याला म्हणतात भेददृष्टी. दुसरे दृष्टांत आहे, आमच्या मुक्ताबाई स्नान करीत होत्या आणि माऊलीच्या दर्शनाला किंवा भेटायला सावदेव महाराज आले. आल्यानंतर दरवाजातून आतमध्ये आले आणि स्नान करणाऱ्या मुक्ताबाईला बघितलं की सावदेव महाराज परत माघारी फिरले. मुक्ताबाईंचं स्नान झालं. म्हणजे महाराज अजून तुमच्या डोळ्यातून भेद गेलेला नाही. म्हणजे का व्हायचंय? म्हणजे मला पाहिल्यानंतर मला का फिरला? अहो म्हणजे तुम्ही स्त्री आहात. हा मी स्त्री आहे ना, हाच गोष्ट तुमच्या डोळ्यात आहे. आणि माऊली पुरुष आहे, हा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचं कल्याण होणार. कळलं का? विष्णुमायाच्या वैष्णवांचा आणि भेद आहे तर भ्रम. आणि साधूंनी हे सांगितलंय की तर कुणी लहान नाही, मोठा नाही, कुणी भेडा नाही, कुणी शहाणा नाही. मग हे देवाच्याच मनातला खेळ आहे म्हणा. कुणी भेडा नाही, कुणी शहाणा नाही, कुणी खाच्या जातीचं नाही, वाच्या जातीचं नाही, काय नाही काय नाही. मग तो जसा खेळ ना तसं तसं आपल्याला राहावं लागते. हे साधूंनी संतांनी सांगितलं महाराज. आणि पुढे हे आवेग दृष्टी जशी शुकमुनीकडे होती, मला बरोबर घेऊन यायचंय. शुकाचार्याकडे जशी आवेग दृष्टी होती आणि तशीच आवेग दृष्टी होती आमच्या संत सावता महाराजाकडे. का? ते जिकडं पाहिलं तिकडं ब्रह्म दिसायचं. झाडावर बघितलं तो आम्हाला राघुमाना दिसायचे, पण सावता महाराज राघुमाना दिसत नव्हते. जिकडं पाहिजे तिकडं कांदामुळा तुम्हाला मला दिसत होता. संत सावता महाराजाला प्रत्येक फळामध्ये, फुलामध्ये, भाज्यामध्ये मिठाबाई माझी, कांदामुळा भाजी अमली मिठाबाई. ही अवस्था कधी होती? ती अवस्था काय नुसती वारी करून होती का महाराज? नाही. कर्मामध्ये देवाला प्रगट करणं, स्वतःच्या हृदयात देवाला प्रगट करणं. आणि याला म्हणतात गोकुळीच्या सुखा आत्मपार नायिका बाळकृष्ण नंदावरी आनंदया. बाळकृष्ण पुत्रनंदावरी जन्माला आले देहरूपी, तेव्हा आनंदनंदन आले. तसंच त्या परमात्म्याला प्रगट केल्याशिवाय ही अभेद दृष्टी निर्माण होऊ शकत नाही. म्हणून कर्मामध्ये आजच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा संत सावता महाराजांचे सगळे अनुभव तुम्ही बघा महाराज. हो, कुठल्याच अनुभव सांगितलाय काम धंदा सोडा, घरा उपाशी मारा असं नाही सांगितलं महाराज. उपवास करायला सांगितलं. उपास नाही, आज एकादशी आहे आणि एकादशीच्या व्रताचा नियम असा आहे, आपण इथं आपल्याच परिसरामध्ये अमृतराजाची नगरी आहे बार्शी. एकादश द्वादशीचं काय महत्व आहे? कुठे यूपी एमपी त्या भागात गेलो ना तरी बार्शीचं नाव निघतंय. का? द्वादशीचं व्रत त्या ठिकाणी पवित्र ठेवलेलं आहे. आणि नवमीला एक टाइम जेवण, दसमीला एक टाइम जेवण, एकादश नुसता उपवास करायचा. उपवास नाही, आपण उपवास करतो
उपवास केलो खायची गरज नाही. उप म्हणजे देवाच्या, वास म्हणजे राहणे. आज एकादश आहे, तुम्ही शेताचा काम करा, चिंतन करा महाराज. आणि काय चिंतन करायचं महाराज? काय चिंतन करायचं? फक्त परमात्म्याचं. आज एकादशी परमात्म्याचं चिंतन करायचं महाराज. चतुर्थी गणेशाचं चिंतन करा. सोमवारी भगवान वाल्मिकीचं चिंतन करा महाराज. अंगार हा गानवा द्यावा प्रकाश नवा. अंगार हा गानवा द्यावा प्रकाश नवा. चराचरी उजाळा चैतन्याची ज्योत. हे शिवा, हे शिवा. चराचरी उजाळा चैतन्याची ज्योत. हे शिवा, हे शिवा. शंभो शंकरा करुणाकरा जगद्धात्मा. शंभो शंकरा करुणाकरा जगद्धात्मा. चराचरी उजाळा चैतन्याची ज्योत. हे शिवा, हे शिवा. ज्या दिवशी ज्या परमात्म्याचं चिंतन करायचंय, उपवास त्याच्या नावात ठेवायचं. आता शिवपुराणामध्ये आता तुम्हाला यावर्षी ऐकायला मिळणार आहे. शिवपुराणामध्ये पहिल्याच भागामध्ये इतकं गोड वर्णन केलंय. शिव ही तोच आहे, ब्रह्म ही तोच आहे, पांडुरंग तोच आहे, जगन्माता तोच आहे. सगळं तोच आहे. ओंकारामध्ये सगळे विश्व साकारलेले आहे. हे तुमच्या आमच्यासाठी अनेक प्रकारचे अवतार घेतले. पंडोबा तोच आहे, ज्योतिबा तोच आहे, पांडुरंग तोच आहे. हे सगळे साधू त्याच वंशातले. अखंड तत्व असणारे निराकार परमात्माने फक्त प्रकार बनवले. हे माझे ते माझे म्हणायचं कामच नाही. तत्व एक आहे, प्रकार अनेक आहे. शिवपुराण म्हणले काय पहिलेच भागात. आणि ते कोणतं तत्व आहे? ब्रह्मतत्व आहे. तेच ब्रह्मतत्व विष्णू तत्व आहे. तेच ब्रह्मतत्व महेश तत्व आहे. आणि तेच ब्रह्मतत्व ब्रह्मदेवाचं आहे. म्हणून तत्व एक आहे, अनेक प्रकार आहे. तसं ज्या देवांना तुम्हाला त्या ठिकाणी उपवास करायचा, त्याचं चिंतन करायचं, तिथपर्यंत पोहोचतंय. आणि एकादश आहे आज. म्हणून तुमचा आमचा असतो उपवास. उपवास वेगळा, उपवास वेगळा. आज एकादशी आहे, पवित्र आहे. आणि म्हणून त्याच सावकार महाराजांनी जीवनभर कर्मात देव पाहिला. एक दिवस स्वयं परमात्म्याला हृदयात प्रगट व्हावं लागलं. काय व्हावं लागलं? प्रगट व्हावं लागलं. आता ते प्रगट कसे झाले आपण पाहणार. एकदा भजन करा. गोपा जिने हा गोपाल कृपा करे. तो परमात्मा किती कृपा करतो, कशी कृपा करतो मला काय का. तो परमात्मा कृपा करण्यासाठी काही करावं लागते. 3 गोष्टी
गोष्टी धरा, 3 गोष्टी सोडा. एवढंच आपण जगूया. तदीयता, तोदीयता आणि मदीयता 3 गोष्टी जीवनामध्ये अवलंबन करा. तदीयता हे देवा मी तुझा आहे. तदीयता देव तू माझा आहे. आणि मदीयता हे सगळं विश्व तुझं आहे, माझं काही नाही. तुमचं वैभव आहे ना, आपण गेलं आपलं घरचं वैभव दाखवतात लोक, महाराज हे माझं आहे, मी माझं आहे. तर त्यावेळेस माझं म्हणायचं नाही, मग हे सगळं देवाचं आहे म्हणायचं. तुझं म्हणण्याने सुख आहे, माझं म्हणण्याने दुःख आहे. मै म्हटलं की अहंकार आहे. देवा तदीयता, तोदीयता, मदीयता मी तुझा आहे, माझं विश्व तुझं आहे, तू माझा आहे. विठ्ठल माझा 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 राम प्रभू अयोध्येत आले. कौशल्याने पहिला प्रश्न विचारला. काय विचारला? राम, रावण को तूने मारा? राम म्हणतात नाही मां. कौशल्या म्हणती राम तू झूठ बोल रहा है, रावण को तूने मारा? राम म्हणतात नहीं मां, रावण को मैंने नहीं मारा. फिर रावण को मैंने मारा. कळलं? मैंने नाही, मैंने, मै म्हणजे मीपणा, मीपणा म्हणजे अहंकार. मी त्याला सांगितलं आमची सीता आम्हाला सही सलामत आहे, आम्हाला भांडण नको, तोंड नको, काय नको, तरी शेवटपर्यंत तरी मी हिंदीमध्ये त्याला मै मानतात. म्हणून राम म्हणतात की मां मैंने नाही मारा रावण, रावण को मैंने म्हणजे मीपणाने मेला. तसं तदीयता, तोदीयता, मदीयता काही करू नका. शबरीने तेच केलं, सगळ्या साधू संतांनी तेच केलं. शबरीने 6 वर्षापासून पूर्ण आयुष्य सौंदर्य, पूर्ण तारुण्यपणे भगवान परमात्म्याला अर्पण केलं. देवाला वाकडी वाट करून जावं लागलं. काय करणार? आपल्याकडे सरळ वाटेने येणार नाही का? आपण म्हणतो माझं 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 नाही, सगळं देवाचं. तदीयता, मदीयता, तोदीयता. चला आता त्याच्या पुढचं 3 माया जगात आहे. तुमच्या आमच्या पाठीवर बसलेत मनमुटावर. ही पहिली वैष्णवी माया, आगादिनी माया आणि विमुख जननी माया. 3 लक्षात घ्या. विमुख जननी माया शब्दातच अर्थ उच्चार असा आहे. विमुख जननी तुम्हाला परमार्थापासून नरकाकडे नेऊन ढकलते खाड्यात. तुम्हाला वाटतंय की सप्ताह महाराजांच्या पुण्यस्मरणाचे सप्ताह चालू आहे, चालू कीर्तन चालू आहे, गायला ऐकायला मिळते, नवीन नवीन कीर्तनकार आहेत, त्याच्याकडे काय मिळेल असं वाटतं. पण दुसऱ्यावर वाटतं जाऊ द्या. मग आज संत वारंवारच आहे ना काम केलं की माया म्हणजे तुम्हाला नरकात ढकलते. त्याला म्हणतात विमुख जननी माया. दुसरी वैष्णवी माया. तुम्हाला इच्छा झाली तुम्ही इथे वाटलं त्याला म्हणतात वैष्णवी माया. आणि तिसरी गोष्ट आलादिनी माया. ही भगवान परमात्म्याची तुमच्यावर कृपा झाली. तुमची कृपा झाली की आक्रमाचं ताज ते तुम्ही आज उठला नाही, ही तुमच्यावर मोठी कृपा झाली. त्याला म्हणतात आलादिनी माया तुमच्यावर चांगली कृपा करते. आज तुम्हाला ठेवलं नाही. पण 3 माया जीवनामध्ये आणि 3 गोष्टी अवलंबून करा. साधू संतांनी तेच केलं महाराज. शेवटपर्यंत तुम्ही सौदा महाराजांचं पूर्ण चरित्र वाचा. त्या चरित्रामध्ये
शून्यातून विश्व निर्माण करणारे संत महाराज कष्ट करून जमीन कमवलेली. कारण ते मिरज संस्थानात ते औषधावरचे होते. ते कसे कसे आले तुम्हाला माहिती आहे, संघर्षातून आले आहे का नाही. पण इथं आल्यानंतर सुद्धा महाराज ते लहानपणापासून हा मळा बघा, ऐका, हा मळा माझा नाही, मग हा याचा कोणीतरी मालक आहे. कुठे पंढरपूरला राहतोय. पुढे ते सांगितलं, सप्ताहात त्यांच्या वडिलांनी ते सांगितलं, आजोबांनी ते सांगितलं, देवबाळीपासून ते सांगितलं की या मळ्याचं मालक आपण नाही बरं का. या मळ्याचं मालक कोण आहे? हो, मळा आमचा. अहो, या मळ्याचे मालक विठू आहे, तो धनी आहे, पण आपण म्हणतो या मळ्याचे मालक आम्हीच आहे. आम्हीच आहे म्हटल्यानंतर दुःख होतं महाराज. तुम्हाला जर विचारलं नाही महाराज हे डोकं कुणाचं आहे, काय महाराज डोकं माझं आहे असं आहे का? खरं सांगा, डोकं कुणाचं? डोकं माझं आहे. मग ते डोकं दुखायला लागलं कुठे जाता? कुठे डॉक्टरकडे जातो म्हणजे का? डोकं तुमचं आहे. तुमचं डोकं जर दुखायला लागलं तर तुम्ही सांगितलं काय भाजी करा महाराज, काय करत नाही. तुमचं डोकं दुखायला लागल्यावर तुम्ही किती प्रयत्न केला, नको तरी ते दुखतंच. त्या आधी ते डोकं तुमचं नाही, गुडघा तुमचा आहे. गुडघा तरी त्याला किती सांगितलं तरी ते ऐकत नाही. त्या आधी ते गुडघा तुमचा नाही. याच कारण या मळ्याचा मालक तोच आहे आणि या विश्वाचा मालक तोच आहे. हे परंपरेने सांगितलं म्हणून शेवटपर्यंत सावकार महाराजांनी हा मळा माझा नाही बाबा, याचा कोणतरी मालक आहे. मी फक्त एक कस्तुरी सेवक आहे, मी साधना करतोय. आणि म्हणून अशा संतांनी जगाच्याच उद्धारासाठी अवतार घेतला आणि त्या संतांवर विश्वास ठेवा, देव तुमची कृपा करील असे तुम्हाला सांगतात. जिनिया गोपाळ कृपा करील, इतका कृपा करतो भागलो तरी तुम्हाला घेतात, उचलतात आणि माझी सेवा करतात. अगदी माझं मात्र भाग्यलिया माझा